ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। मागच्या वेळेस आपण बघितलं की जो मनुष्य तीनही गुणाच्या पलीकडे गेलेला आहे तो कशा प्रकारे वागतो, त्याचे काय लक्षणं असतात, तो जगामध्ये कसा राहतो, हे सगळं भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे। आज आपण बघणार आहोत की ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय आहे का, आणि तो पण सोपा उपाय आहे का। कारण शेवटी आपल्याला गुणांच्या पलीकडे जायचं आहे, आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये स्थित व्हायचं आहे। आणि जे लोक त्या अवस्थेमध्ये जातात ते या जगात राहतात, पण ते कशामुळेही विचलित होत नाही, हेच आपण मागच्या वेळेस बघितलं आहे। त्यांच्या जीवनामध्ये सुखदुःख आले, प्रिय अप्रिय आलं, निंदा स्तुती आली, तरी ते बिलकुल विचलित होत नाही। कारण त्यांना माहिती असते की हे सगळं गुणांचं आहे, त्यांच्या स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना कुठेही स्थान नाही, कारण त्यांच्या शरीराशी संबंधच नाही। आता ती अवस्था कशी प्राप्त करून घ्यावी हे भगवंत सांगतात। मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान् समतीतैतान् ब्रह्मभूयाय कल्पते। तर इथे भगवान काय म्हणतात, मां च यो व्यभिचारेण, मां च यः अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते। इथे भक्तीचा महिमा सांगितलेला आहे। म्हणजे भगवंतावर भक्ती केल्यामुळे आपण सहजपणे तीनही गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो। पण इथे भक्ती कशी पाहिजे, अव्यभिचारी भक्ती। यो अव्यभिचारेण, मां च यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते। म्हणजे इथे भगवंताची आराधना करायची आहे, सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, चिंतन करायचं आहे, पण ती भक्ती एकनिष्ठ पाहिजे। म्हणजे बघा, भगवंताने आपल्याला हृदयामध्ये प्रेम दिलेलं आहे, त्या प्रेमामध्ये कुणालाही भागीदार करायचं नाही, त्या प्रेमाला शुद्ध ठेवायचं आणि ते संपूर्ण प्रेम भगवंताला अर्पण करायचं। जसं आपण उदाहरण बघतो की राधेच्या हृदयामध्ये किती प्रेम होतं। स्वामी विवेकानंद म्हणायचे की राधा म्हणजे काही हाडा मांसांची नाही, ती सच्चिदानंद सागरावरचा एक प्रेमाचा बुडबुडा आहे। म्हणजे इथे नुसतं प्रेमच, दुसरं काहीही नाही। आणि ते प्रेम कुणावर, फक्त आणि फक्त भगवंतावर। जेव्हा आपण भगवंतावर प्रेम करतो तेव्हा आपलं प्रेम वाढत जातं, ते कमी होत नाही, ते आपल्या बंधनाचं कारण होत नाही। पण तेच प्रेम जेव्हा आपण या जगाला देऊन बसतो तेव्हा त्याला आपण म्हणतो आसक्ती। ते खरं प्रेम नाही। ह्या जगाला दिलेल्या प्रेमामधून आपल्याला दुःख भोगावी लागतात। मोहामुळे आपण या जगावर आसक्त होतो आणि आपण म्हणतो की मी याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावर प्रेम करतो, पण ते सगळं प्रेम कसं असते, आसक्ती असते। कारण तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता ती गोष्ट तर नश्वर आहे, आज न उद्या ती गोष्ट जाणार आहे। मग तुम्हाला दुःख येणार, शोक होणार। म्हणजे ह्या भौतिक जगामधलं प्रेम, ज्याला आपण आसक्ती म्हणतो, ते आपल्या दुःखाचं कारण ठरते। म्हणून ते प्रेम जगाला न देता संपूर्णपणे जर भगवंताला दिलं तर आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करतो। जगाला दिलेल्या प्रेमामुळे आपल्याला दुःख भोगावी लागतात आणि ते प्रेम पूर्णपणे नष्ट होऊन जातं आणि शेवटी आपल्या दुःखाचं कारण ठरतं। म्हणून ते अव्यभिचारेण, म्हणजे भगवंतच एकमात्र माझा आधार आहे, भगवंताशिवाय माझं कोणीही नाही, संपूर्ण भार मी भगवंतावर सोपलेला आहे।
अशा प्रकारची मनामध्ये भावना पाहिजे. तुम्ही या जगामध्ये राहा, तुमची कर्तव्य करा, पण प्रेम मात्र भगवंतालाच द्या. आपण म्हणतो, पण नुसतं म्हणून काय उपयोग. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव, असं आपण म्हणतो की तूच माझी आई आहे, तूच माझी वडील आहे, तूच भाऊ आहे, बहीण आहे, सगळं काही आहे. आता जर आपलं सगळं काही भगवंतच असेल, तर मग आपण ह्या जगामधली जी नाती आहे ती नाती खरी नाही हे समजून भगवंतालाच मानला पाहिजे. आपलं मानलं पाहिजे की मी भगवंताची संतान आहे. हे भौतिक आईवडील आहे, ह्या आईवडिलांनी मला फक्त जन्म दिलेला आहे, त्यांनी फक्त शरीराला जन्म दिलेला आहे, पण ह्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे, जो आत्मा आहे, त्याचा संबंध भगवंताशी आहे. तो भगवंताचा अंश आहे, तो कधीही नष्ट न होणार आहे. म्हणून तोच माझा खरा माता आणि पिता आहे. इवन भगवद्गीतेमध्येच भगवान म्हणतात, पिता हमश्च जगतो माता धाता पितामह. ह्या जगाचा माता आणि पिता मीच आहे, आजोबा आहे, पितामह आहे, म्हणजे सगळं काही भगवंतच आहे. आपलं सगळं मन भगवंताकडेच गेलं पाहिजे. भगवंताला सोडून आपलं मन एक क्षणसुद्धा इकडे तिकडे भटकलं नाही पाहिजे. एकदा भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलीमध्ये नरेंद्र बसला आहे आणि मास्टर महाशय बसले आहे. ते बाहेर वरांड्यात बसून गप्पा मारत आहे. भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या खोलीमध्ये आतमध्ये आहे. आता ते सगळं या भौतिक जगाविषयी बोलत आहे. भगवान श्रीरामकृष्ण बाहेर आले. नाही, तुमचं काय बोलणं सुरू आहे? नाही म्हणे, आम्ही बोलत होतो की शाळेमधले विद्यार्थी कसे बिघडत आहे, मास्टर महाशय शिक्षक आहे ते सांगत आहे, नरेंद्र पण त्यामध्ये भाग घेत आहे. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण मास्टर महाशयांवर रागावले. अहो म्हणे, तुम्ही तर वयाने मोठे, नरेंद्र तर बच्चा आहे, आणि म्हणे तुम्ही इथे येऊनसुद्धा ह्या जगाच्याच गोष्टी बोलता. हे सगळं बोलणं थांबवून द्या. इथे येऊन भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे इथे अन्य वाचो विमुंचतः, बाकी सगळं बोलणं सोडून द्या. आणि बरेचदा आपण मठामध्ये जातो, मंदिरात जातो, कशासाठी? गप्पा मारण्यासाठी. तिथे 4 भक्त येऊन बसतात आणि गप्पा मारतात, संसाराच्या गप्पा. भगवंताविषयी तुम्ही जर गप्पा मारल्या तर ठीक आहे, पण सगळे संसारातले व्यवहार भगवान श्रीरामकृष्णांना ते मुळीच आवडत नव्हतं. ते सगळ्यांना सावध करून द्यायचे की इथे आल्यानंतर तुमचा वेळ गमावू नका. गप्पा मारण्यामध्ये, झोपेमध्ये, आळसामध्ये वेळ गमावू नका. तर भगवंताचं चिंतन करा, ध्यान करा, नामजप करा, वाचन करा, पण भगवंतावरच मन स्थिर ठेवा. याला म्हटलं आहे एकनिष्ठ भक्ती. म्हणजे भगवंतावर एकनिष्ठ भक्ती पाहिजे. श्रीरामकृष्ण म्हणायचे की घरी पती पत्नी आहे, आता त्याच घरामध्ये सासू सासरे आहे, दीर आहे, त्यानंतर नणद आहे, सगळे आहे, पण पत्नीचं पतीवर जे प्रेम असते ते प्रेम कसं आहे? अव्यभिचारी आहे. तिचं इतरांवर प्रेम आहे, पण ते सगळं प्रेम पतीमुळे निर्माण झालेलं आहे. तिचं खरं नातं आहे पतीशी, म्हणून पतीशी त्याची जी एकनिष्ठ राहते, पतीवर जसं ती प्रेम करते तसं प्रेम भक्ताने भगवंतावर केलं पाहिजे. म्हणजे इतर लोकांचा द्वेष करायचा, इतर देवतांचा द्वेष करायचा असं नाही. तुम्ही राम, कृष्ण, शिवा, दुर्गा सगळ्यांची पूजा करू शकता, सगळ्यांना आराधना करू शकता, पण तुम्ही ज्याला तुमचं इष्ट म्हणून स्वीकारलेलं आहे. आता तुमचं इष्ट जर भगवान श्री रामकृष्ण असेल तर सगळं मन भगवान श्री रामकृष्णांच्या चरणी अर्पण करा, विवेकानंदाच्या चरणी अर्पण करा, मातांच्या चरणी अर्पण करा. तुम्ही इतर मंदिरात जाऊ शकता, तुम्ही सगळं करू शकता, पण तुमची निष्ठा मात्र एकाच ठिकाणी पाहिजे. त्याशिवाय तुम्ही प्रगती करू शकणार नाही. तुम्ही जर धरसोड केली हे काही दिवस, ते काही दिवस, ते काही दिवस, तर तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाही आणि तुमच्या मनामध्ये ती भक्ती कधीही निर्माण होणार नाही, ज्याला आपण पराभक्ती म्हणतो. एक आहे गौणी भक्ती, पराभक्ती.
गवणी भक्ती म्हणजे पूजा वगैरे सगळं आपण करतो, पण पराभक्तीमध्ये भगवंताचं चिंतन केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. तुम्हाला बाकी पूजा वगैरे काही करायची गरज नाही. भगवान श्री रामकृष्णांची पूजा बघा, रात्रंदिवस आई 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 आईशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नव्हतं. म्हणजे सगळंच्या सगळं मन त्यांनी आईला देऊन टाकलेलं होतं. मनामध्ये बाकी दुसरे कोणतेही विचार नव्हते. लोक त्यांना पागल म्हणायचे, पण त्यांनी त्याची काळजी केली नाही. आईसाठी पागल झाले, जगासाठी नाही. म्हणून भगवंत म्हणतात की अशा प्रकारची जर भक्ती तुमच्यामध्ये असेल, माझ्याविषयी म्हणजे भगवंताविषयी जर अशी भक्ती असेल की भगवंतच एकमात्र जगाचा आधार आहे, तोच एकमात्र आपल्या प्रेमाला पात्र आहे. कारण तोच सगळ्यांना निर्माण करतो, तोच रक्षण करतो, तोच प्रलय करतो आणि तो एकमेव माझा स्वामी आहे, माझा मालक आहे, मी त्याचा दास आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही भगवंताशी नातं जोडा, भगवंताची घनिष्ठ संबंध स्थापन करा की भगवान जणू काही तुमच्या परिवारामधला एक सदस्यच आहे. तुम्ही कुटुंबाच्या लोकांवरती जसं प्रेम करता त्यापेक्षाही भगवंतावर जास्त प्रेम करा, कारण तोच कायम राहणारा आहे. बाकी सगळे आधार जे आहे ते तात्पुरते आहे, कारण हे जगच नश्वर आहे. म्हणून भगवंतालाच आपलं करा, भगवंताला आपलं करून घ्यायला शिका. सगळ्या अवस्थेमध्ये भगवंतावर भार देऊनच राहा. सुखदुःखामध्ये भगवंताचाच आश्रय घ्या. भगवंताकडेच काही मागायचे आहे ते मागा, इतरांकडे भीक मागू नका. भगवंत सगळं काही देण्यास समर्थ आहे. तो तुमचे सुखदुःख सगळे जाणतो. तोच तुमचा आईवडील आहे. तुमचं रक्षण करणं ही त्याची जबाबदारी आहे. तुम्हाला तुमची काळजी असायला नको, कारण तुमच्यापेक्षा तुमची काळजी त्याला आहे. तो तुमची काळजी घेईल. पण जोपर्यंत तुमचा अहंकार आहे तोपर्यंत मात्र तो काळजी घेणार नाही. जेव्हा तुमचं मन संपूर्णपणे भगवंताकडे जाईल तेव्हा तो तुमची संपूर्ण काळजी घेईल. पण तुम्ही हेही आहे आणि तेही आहे, तुम्ही हजारो गोष्टीवर प्रेम करता आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे भगवान, तर भगवंत म्हणतील की ठीक आहे, बाकीच्या गोष्टीचा प्रयत्न करून बघ. तू पैसे आहे तुझ्याकडे, डॉक्टर आहे, सगळं आहे, त्याचा उपयोग करून बघ. ते सगळं काही जेव्हा कामाला येणार नाही तेव्हा मग मनुष्य भगवंताकडे जातो. सुरुवातीलाच भगवंताकडे जात नाही. आणि मग जर खरोखर तो भक्त असेल तर भगवंत त्याची काळजीसुद्धा घेतो, जर तो खरा खरा भक्त असेल तर. म्हणून अशा प्रकारची भक्ती आवश्यक आहे. जर आपल्याला तीनही गुणांच्या पलीकडे जायचं असेल तर भगवंताविषयी अशी एकनिष्ठ भक्तीच आपल्यामध्ये पाहिजे. जसे हनुमानजीची रामाप्रती भक्ती होती की रामच माझं सर्व काही आहे, मी माझ्या जीवनाचा सार रामालाच केला आहे. श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मने तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. मला माहिती आहे की राम आणि विष्णू एकच आहे, पण श्रीरामच माझं सगळं काही आहे. तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. याला म्हटलं आहे एकनिष्ठा. जेव्हा आपली एकनिष्ठा असते तेव्हा आपल्याला माहिती असते की कोणीतरी आहे आपल्या पाठीशी, आपला नेहमी हात धरून आहे, आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जात आहे. आपण निश्चिंत होतो, आपल्याला पडण्याची भीती नसते, कारण भगवंताने हात धरलेला आहे. मग आपण पडणार कसं? हा मनामध्ये पूर्ण विश्वास पाहिजे. म्हणून अशी जर भक्ती भक्तामध्ये असेल, मामच यो अव्यभिचारेन भक्तियोगेन सेवते, म्हणजे भक्तियोगाच्या मार्गाने तुम्ही जात आहात. सेवते म्हणजे भगवंताची सेवा करणं, पूजा करणं, हे सगळं काही भगवंतासंबंधी करणं. अशा प्रकारची भक्ती असेल तर काय होईल? सगुणान समते तैतान, म्हणजे ती व्यक्ती तीनही गुणाच्या पलीकडे जाईल. तीनही गुण ते क्रॉस करून जाईल आणि ब्रह्मभूयाय कल्पते, आणि शेवटी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ती योग्य होईल. म्हणजे बघा, भगवंताची भक्ती हा एक सोपा मार्ग आहे.
भगवंतावर भक्ती केली तर आपल्या मनामधले हे तीनही गुण हळूहळू निघून जातील. आपल्या मनामधला आळस निघून जाईल, तमोगुण निघून जाईल, रजोगुण निघून जाईल, आपलं मन सात्विक होईल आणि शेवटी सत्वगुण पण निघून जाईल. जर असा भक्त असेल, सत्वगुणी भक्त असेल, तो आपल्या भक्तीचं प्रदर्शन करत नाही. तो शांतपणे भगवंताचं चिंतन करतो, तो लोकांना दाखवत नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की तुम्हाला जर ते ब्रह्मज्ञान पाहिजे असेल, तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला या 3 गुणाच्या पलीकडे जावंच लागेल. हे 3 गुणच आपल्याला या जगाला बांधून ठेवतात. कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यामध्येच हे गुण असतात. आता तुम्हाला जर गुणाच्याही पलीकडे जायचे आहे, जसं लहान मुलगा असतो, छोटा मुलगा, त्याला काही लाज नाही, लज्जा नाही, काहीही नाही त्याच्यामध्ये, त्याचं मन अगदी पवित्र असते. तो 3ही गुणाच्या पलीकडे असतो, तो कशालाही आसक्त नसतो. आज एका मित्राशी खेळतो, भांडण करतो, उद्या दुसऱ्या मित्राशी खेळतो, पुन्हा पहिल्याकडे परत जातो. म्हणजे त्याच्या मनामध्ये कधीही द्वेष, राग ही भावना मत्सर असत नाही. लगेच सगळं विसरून जातो. तो सगळ्यांशी भांडतो, सगळ्यांशी खेळतो, पण मनामध्ये काहीही राहत नाही. अशा प्रकारचा बालक भाव झालेला पाहिजे. म्हणजे ही भक्ती आपल्याला अशा प्रकारे 3ही गुणांच्या पलीकडे घेऊन जाऊ शकते. आणि जेव्हा आपण 3ही गुणांच्या पलीकडे जातो, मग आपल्यामधलं चैतन्य जागं होतं. मग आपल्याला कळतं की हे गुण म्हणजे काही आपण नाही. ह्या गुणाचा प्रभाव आपल्यावर पडू शकत नाही. हे गुण आहे फक्त शरीर आणि मनामध्ये, आणि आपण तर शरीर आणि मनापासून वेगळं आहो. जेव्हा त्याला ह्या गोष्टीची अनुभूती येते, तो जेव्हा स्पष्ट बघतो की ह्या जगामध्ये सगळं जे काही चाललेलं आहे ते सगळं 3 गुणांचाच खेळ आहे, पण मी मात्र नेहमीच या 3ही गुणांचा साक्षी होतो, साक्षी आहे आणि साक्षी राहणार. माझ्यामध्ये काहीही परिवर्तन होणार नाही, माझ्यावर गुणांचा काहीही प्रभाव होणार नाही, कारण मी जसा आहे तसाच आहे. लहानपणी होतो, तरुणपणातही आहे आणि म्हातारपणातही राहील आणि मेल्यावर पण तसाच राहील. बदल माझ्यामध्ये नाही, बदल प्रकृतीमध्ये होतो. आणि जसे जसे प्रकृतीमध्ये बदल होतो, जसं जसं मन सात्विक होतं, तसा तसा आत्म्याचा प्रकाश वाढत जातो. म्हणजे आत्मा इज मॅनिफेस्टिंग, तो प्रकाशित होतो. पण केव्हा? जेव्हा ह्या 3ही गुणाचं बंधन हळूहळू शिथिल व्हायला लागतं, तेव्हा आत्म्याचा प्रकाश जास्तीत जास्त दिसायला लागतो. आणि शेवटी जेव्हा 3ही गुण नष्ट होतात, तेव्हा तो आपल्या स्वयंज्योतीमध्ये, स्वयंप्रकाशामध्ये तळपू लागतो. तोच आहे ज्योतिस्वरूप आत्मा, आणि तो आपल्या हृदयामध्येच आहे. तेच आपलं खरं स्वरूप आहे. हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सोपा मार्ग म्हणजे भक्तियोगाचा. पण ती साधारण भक्ती चालणार नाही. तिथे भक्ती पाहिजे, अव्यभिचारी भक्ती पाहिजे, एकनिष्ठ भक्ती पाहिजे. फक्त भगवंतावरच प्रेम केलं पाहिजे. जगाला मन देऊन बसलो तर भगवंताला द्यायला उरतेच काय? म्हणून जगाचे कर्तव्य पार पाडा, पण कशावरही आसक्त होऊ नका, कशालाही माझं म्हणू नका, आणि ह्या शरीरालाही मी म्हणू नका. तर मी शरीरामध्ये असलेला आत्मा आहे आणि माझा संबंध भगवंताशी आहे आणि तो कायमचा आहे. भगवान म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातन. हा जीव माझाच अंश आहे आणि तो सनातन अंश आहे, तो कायमचा आहे, तो काही मरणार नाही. शरीर मेलं तरी तो अंश राहणारच आहे, कारण त्याचा संबंध भगवंताशी आहे. आणि आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे की आपलं खरं नातं जे आहे ते भगवंताशी आहे. ह्या जगातलं नातं तात्पुरतं आहे, एका जन्मापुरतं आहे, पण भगवंताशी जन्मोजन्मीचं आपलं नातं आहे. हे लक्षात ठेवून जर आपण भक्तीचा आश्रय घेतला तर आपण 3ही गुणांच्या पलीकडे जाऊन आपलं ब्रह्मस्वरूप जाणून घेऊ शकतो. हेच भगवंत आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. 「おー」
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।